जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार ढगफुटी झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कठुआ जिल्ह्यात सीमेजवळ 3 ठिकाणी ढगफुटीची नोंद झाली। जोध व्हॅली परिसरात ढगफुटीमुळे 7 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी आहेत। जोधसह माथेरचक, बगारड चांगडा आणि दिलवान हुटली या भागात देखील भूस्खलन झालंय। जोध गावाचा शहरापासून संपर्क तुटला होता, मात्र बचाव पथकाने खूप प्रयत्नानंतर त्यांच्याशी संपर्क साधलाय। ढगफुटीमुळे घरांमध्ये पाणी आणि माती शिरल्याने खूप मोठं नुकसान झालंय। काही घरांमध्ये नागरिक अडकल्याची देखील माहिती समोर आली। हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि मंडी जिल्ह्यात ढगफुटी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालंय। कुल्लूच्या शालनाला या भागात ढगफुटी झाली आणि टाकोली 4 लेनवर मातीचा ढिगारा कोसळला। या पुरामुळे 10हून जास्त घरं आणि अधिक वाहनं नुकसानग्रस्त झाली आहेत। अफकॉन कंपनीच्या कार्यालयाची देखील भिंत कोसळली, पण कर्मचाऱ्यांनी वेळीच पळ काढून आपलं प्राण वाचवले। चंदीगड मनाली 4 लेन महामार्ग अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी बंद देखील करण्यात आलाय। हवामान विभागाने चंबा, कांगडा, मंडी, शिमला आणि सिरमौरमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिलाय। केरळमध्ये नव्या आजारामुळे 9 वर्षीय मुलीचा बळी गेलाय। कोरोनानंतर आता मेंदू खाणाऱ्या अमिबाचं संकट कोसळल्याने केरळमधलं आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर गेलंय। मेंदू खाणारा अमिबा म्हणजेच नेग्लेरिया फाउलेरी विषाणू रोगाचा संसर्ग प्रामुख्याने पाण्यामार्फत होतो। अमिबा नाकातून शरीरात प्रवेश करतो आणि थेट मेंदूवर आघात करतो। तलाव, नद्या, विहिरी, गरम पाण्याच्या झऱ्यांसारख्या गोड्या पाण्याच्या ठिकाणी तो आढळतो। ताप, घसा दुखणे आणि यासारखी प्राथमिक लक्षणं या आजारात समाविष्ट आहेत। केदारनाथ यात्रेसाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या भाविकाचा दरड कोसळून मृत्यू झालाय। परमेश्वर भीमराव खवल असं 38 वर्षीय मृत भाविकाचं नाव आहे। खवल हे एकटेच रेल्वेने यात्रेसाठी गेले होते। यात्रेदरम्यान गौरीकुंडहून 1 किलोमीटरचा पायी प्रवास करत असताना अचानक दरड कोसळली। याच दरडीखाली परमेश्वर खवल हे दबले गेले। दरम्यान बचाव पथकाने त्यांचा तात्काळ शोध घेतला आणि दरडीच्या ढिगाऱ्याखालून त्यांना बाहेर काढलं। पुढे त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं गेलं, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। अमृतसरमध्ये अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। यात एका ड्रग्ज तस्कराच्या घरावर थेट बुलडोझर चालवण्यात आला। ही कारवाई जनक सिंग नावाच्या तस्करावर केली गेली। त्याचे पाकिस्तानी तस्करांशी संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मुख्यमंत्री भगवंत मान आणि डीजीपी गौरव यादव यांच्या नेतृत्वाखाली पंजाब सरकारने ड्रग्ज विरोधात युद्ध मोहीम सुरू केल्याची माहिती एसएसपी मनिंदर सिंग यांनी केली आहे। या पावलामुळे सरकार या गंभीर समस्येवर ठामपणे काम करत असल्याचं स्पष्ट होतंय। छत्तीसगडमध्ये एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय तरुणाने महिलेच्या पतीला बॉम्ब पाठवलाय। महिलेच्या पतीला म्युझिक सिस्टम भेट म्हणून दिली होती आणि या सिस्टीममध्येच आयडी ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली। या स्पीकरमुळे घरातील 2 जणांचा मृत्यू झालाय। ऑनलाईन व्हिडिओ पाहून तरुणाने आयडी तयार केलं होतं। या म्युझिक सिस्टमचं प्लग लावताच त्याचा स्फोट होईल असं नियोजन त्याने केलं होतं। पोलिसांच्या हाती न लागता बॉम्ब वापरून एखाद्या व्यक्तीला कसं मारावं असं गुगल सर्च देखील या व्यक्तीने केलं होतं। राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील किशनगड इथे भाजपचे नेते रोहित सैनी यांनी आपली गर्लफ्रेंड रितू सैनीच्या सांगण्यावरून पत्नी संजू सैनीची हत्या केली आहे। 10 ऑगस्टला हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। सुरुवातीला रोहितने पोलिसांना असं सांगितलं की दरोडेखोरांनी पत्नीची हत्या केली आणि घरातील वस्तू चोरी केल्या, पण पोलिसांच्या तपासात त्याच्या कथेत विसंगती आढळल्या। जेव्हा पुढे चौकशी केली गेली तेव्हा रोहितनेच पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे। त्याच्यासह त्याची गर्लफ्रेंड रितू सैनीला देखील आता पोलिसांनी अटक केली आहे। नवी दिल्लीतील राहुल गांधींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनलाय। राहुल गांधी बिहार दौऱ्यासाठी निघाले होते आणि त्याच वेळी एका वृद्ध व्यक्तीने त्यांना थांबवलं। यानंतर राहुल गांधींनी लगेच गाडी थांबवली आणि त्या वृद्धाला जवळ बोलावलं। राहुल गांधींना कारमध्ये बसूनच त्या वृद्ध माणसाची समस्या ऐकली आणि त्याला समस्या सोडण्याचं आश्वासन दिलं। राहुल गांधींची बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू आहे आणि त्याआधीच हा प्रसंग घडला। मतचोरीच्या आरोपादरम्यान अखिलेश यादव यांनी एक व्हिडिओ जारी करत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले। यासह त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय। या व्हिडिओमध्ये एक तरुण ईव्हीएम मशीनवरील भाजपचं निवडणूक चिन्ह कमळाचं बटन वारंवार दाबताना दिसतोय। तरुणाने ईव्हीएमवरील कमळाचं चिन्ह जवळपास 5 वेळा दाबलं। हे एक जिवंत प्रतिज्ञापत्र आहे अशी पोस्ट अखिलेश यादव यांनी केली आहे। निवडणूक आयोगाला 18,000 प्रतिज्ञापत्र दिलेत। या 18,000 प्रतिज्ञापत्रांचं काय झालं असा देखील सवाल अखिलेश यादव यांनी केलाय।
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांनी आरएसएसला तालिबानी म्हटलंय। या विधानावर भाजपने तीव्र संताप देखील व्यक्त केलाय। काँग्रेस प्रत्येक राष्ट्रवादी संघटनेचा द्वेष करतं आणि पीएफआय आणि सिमी सारख्या बंदी घातलेल्या कट्टरपंथी संघटनांवर प्रेम करतं, अशी टीका भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केली आहे। काँग्रेसची तालिबानी मानसिकता आहे। महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांनी संघाचं कौतुक का केलं, असा सवाल देखील पुनावाला यांनी उपस्थित केला। एकीकडे देश प्रगती करतोय तर दुसरीकडे अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे। आंध्र प्रदेशमधील भद्राद्री कोठागुडेम या जिल्ह्यातील वीरपुरम गावात एका आदिवासी महिलेची जंगलातच प्रसूती करावी लागली। रस्त्याचा अभाव आणि वेळेवर वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने इरम्मा या गर्भवती महिलेने 3 किलोमीटर जंगल पार करत एका घाटातच बाळाला जन्म दिला। आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने तिला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्यात आलं। सध्या आई आणि तान्हुलं बाळ सुखरूप असल्याची माहिती आहे, मात्र तरी देखील दुर्गम भागातील मूलभूत सुविधा आणि आरोग्य सुविधांचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। अलास्कामधल्या शिखर परिषदेनंतर युक्रेनियन सैनिकांनी शांतता चर्चांवर शंका उपस्थित केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अलास्का इथे झालेल्या शिखर परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत युद्ध थांबवण्यासाठी कोणताही करार करू शकले नाहीत। त्यानंतर युक्रेनच्या खार्किव प्रदेशात लढणाऱ्या सैनिकांनी ही शंका व्यक्त केली। शांतता चर्चांवर आमचा कधीही विश्वास नव्हता। जर रशियाला खरोखरच युद्ध थांबवायचं असतं तर ते आतापर्यंत स्पष्ट झालं असतं। त्यांना फक्त ताकदीची भाषा समजते, असं मत युक्रेनियन तोफखान्यातील सैनिकांनी व्यक्त केलंय। अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची अलास्कामध्ये भेट झाली। या भेटीनंतर युक्रेनच्या खार्किवमधील रहिवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी रशियाची मनधरणी करण्यात ट्रम्प अयशस्वी झाले। काही रहिवाशांना युद्ध थांबवून शांतता निर्माण होईल अशी आशा आहे। हे युद्ध थांबलं पाहिजे। जो कोणी हे युद्ध थांबवण्यात यशस्वी होईल त्यांचा कायम आदर आहे, असं एका महिलेनं म्हटलंय। लवकरच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची देखील ट्रम्प भेट घेणार आहेत। ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना वैद्यकीय तपासणीसाठी काही काळ नजरकैदेतून सोडण्यात आलं होतं। त्यांना ताप, खोकला आणि पचनाचा त्रास झाला होता, त्यामुळे बोल्सोनारोंना डीएफ स्टार रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तपासणीनंतर त्यांच्या फुफ्फुसात जुन्या संसर्गाच्या खुणा तसंच इसोफॅगिटिस आणि गॅस्ट्रायटिसच्या असल्याचं दिसून आलं। उपचारानंतर त्यांना त्याच दिवशी रुग्णालयातून सोडलं देखील गेलं। त्यांच्यावर सध्या औषधोपचार सुरू आहेत। बोल्सोनारो 2022च्या निवडणुकीनंतरच्या गोंधळामुळे नजरकैदेत आहेत। न्यायालयाच्या अटी मोडल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय। अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। ट्रम्प यांच्या पोलीस दलातील सुधारणांविरोधात मोठ्या संख्येनं निदर्शक रस्त्यावर उतरले। ट्रम्प यांच्या आदेशानंतर स्थानिक पोलीस दलांचे केंद्रीयकरण करण्यात आले। जवळपास 800 नॅशनल गार्ड सदस्यांना शहरात तैनात करण्यात आले। या निर्णयामुळे लोक संतप्त झाली आहेत। वेस्ट व्हर्जिनियाचे गव्हर्नर पॅट्रिक मॉरिसी यांनी सुद्धा राज्याच्या नॅशनल गार्डला वॉशिंग्टन डीसी मध्ये पाठवण्याची घोषणा केल्यामुळे आता एकच तणाव वाढला आहे। अमेरिकेत रिडिस्ट्रिक्टिंग म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेवरून जोरदार राजकीय संघर्ष उफाळलाय। टेक्सासमध्ये रिपब्लिकन पक्षाने पुढील निवडणुकांसाठी नकाशे बदलण्याचा प्रयत्न सुरू केलाय, मात्र डेमोक्रॅट्स पक्षाने त्याला विरोध केलाय। त्यामुळे टेक्सासचे अनेक डेमोक्रॅटिक सदस्य शिकागोमध्ये निदर्शनं करतात। टेक्सासमध्ये रिपब्लिकन पक्षाकडे बहुमत आहे। दरम्यान या प्रस्तावावर मतदान टाळण्यासाठी टेक्सासचे डेमोक्रॅट्स राज्याबाहेर गेलेत। गव्हर्नरने विशेष अधिवेशन बोलावलं असलं तरी पुरेसे सदस्य उपस्थित नाहीत। कॅलिफोर्नियात देखील यामुळे राजकीय हालचाली आता सुरू झाल्या आहेत। न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनमधल्या एका हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याने खळबळ माजली आहे। परस्पर वादातून सुरू झालेल्या या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी आहेत। हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनास्थळावरून 36 काडतुसं आणि एक बंदूक देखील जप्त केली गेली आहे। अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। सीसीटीव्हीच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू आहे। यावर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान न्यूयॉर्कमध्ये 412 गोळीबाराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत।
कॅनडामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे विमान प्रवासाचा हंगाम शिगेला पोहोचलाय. अशातच एअर कॅनडाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जगभरातील 1 लाखाहून अधिक प्रवासी विमानतळांवर अडकले. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कॅनडा सरकारने हस्तक्षेप करत विमान कंपनी आणि कर्मचारी संघटनेला लवादाकडे जाण्याचे निर्देश दिलेत. या निर्णयामुळे लवकरच 10,000 विमान कर्मचारी कामावर परत येतील अशी शक्यता आहे. सरकारच्या या मध्यस्थीमुळे एअर कॅनडाची सेवा पूर्ववत होण्यास मदत मिळेल. दररोज सुमारे 700 विमानं चालवणाऱ्या या कंपनीच्या संपामुळे सुमारे 1,30,000 प्रवाशांवर मोठा परिणाम झालाय. कॅनडामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे विमान प्रवासाचा हंगाम शिगेला पोहोचलाय. अशातच एअर कॅनडाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जगभरातील 1 लाखाहून अधिक प्रवासी विमानतळांवरच अडकलेत. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कॅनडा सरकारने हस्तक्षेप करत विमान कंपनी आणि कर्मचारी संघटनेला लवादाकडे जाण्याचे निर्देश दिलेत. या निर्णयामुळे लवकरच 10,000 विमान कर्मचारी कामावर परत येतील अशी आशा आहे. मियामीमध्ये उष्णकटिबंधीय वादळ एरिन अवघ्या एका दिवसात कॅटेगरी 5 मध्ये कन्वर्ट झाले. 2025 मधलं अटलांटिक हंगामातील हे पहिलं चक्रीवादळ असून त्याची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. सध्या वादळ थेट जमिनीवर धडकण्याची शक्यता नाहीये, पण ईशान्य कॅरिबियन बेटांवर पावसाचा जोरदार इशारा देखील देण्यात आलाय. एरिनचे वारे तब्बल 255 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वाहत आहेत. हवामान विभागाने हे वादळ अत्यंत शक्तिशाली असल्याचं देखील म्हटलंय. पुढील काही दिवसात वादळाचा जोर कमी होण्याचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. स्पेनमध्ये उष्णतेची तीव्र लाट आल्याने अनेक भागात भीषण वणवे पेटलेत. ओरेन्से प्रांतातील विलादेवोस या गावातील रहिवाशांकडून गावाचं रक्षण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. गावकऱ्यांनी हातात झाडू घेऊन तसंच इतर साधनांनी देखील आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. गॅलिशिया, लिऑन आणि क्रॅसेस सारख्या भागांमध्ये देखील परिस्थिती गंभीर आहे. आतापर्यंत 13,000हून अधिक जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. हवामान विभागाने तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा इशाराही दिलाय. त्यामुळे नागरिक आणखी चिंतेत आहेत. अमेझॉन नदीत सुमारे 50 वर्षांपूर्वी तयार झालेल्या एका बेटावरून पेरू आणि कोलंबियामध्ये प्रादेशिक वाद सुरू झालाय. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावे पेट्रो यांनी या बेटावर पेरूच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिलंय. तर दोन्ही देशांमध्ये करार झाला नाही तर हा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेऊन जाण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. यावर पेरूने सुद्धा जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्राध्यक्ष दिना बोलुआर्ते यांनी बेटावर जाऊन राष्ट्रीय गीत गायलं आणि 1 मिलीमीटरही जागा सोडणार नसल्याचं ठामपणे सांगितलं. थायलंडच्या बँकॉकमधील एका लोकप्रिय धार्मिक स्थळी झालेल्या बॉम्बस्फोटाला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. या प्रकरणी अटकेत असलेल्या 2 संशयितांचा खटला आता अंतिम टप्प्यात आलाय. या घटनेत 20 जणांचा मृत्यू झाला होता आणि 120हून अधिक लोक जखमी झाले होते. 2015 मध्ये इरावान मंदिरात हा बॉम्बस्फोट झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लगेच दोघांना अटकही केली. या हल्ल्यामागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाहीये, पण थाई अधिकाऱ्यांनी सुरुवातीला हा हल्ला मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा बदला असल्याचं म्हटलं होतं. बोलिव्हियाच्या ला पाझ जवळच्या ला कॅम्ब्रे या पवित्र ठिकाणी आज अनेक भाविकांनी अँडीज पर्वताच्या परंपरेनुसार पचाममा म्हणजेच पृथ्वीची पूजा केली आहे. कडाक्याची थंडी असूनही नागरिकांनी सूर्योदय पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी केली. सूर्याच्या किरणांमधून ऊर्जा मिळते आणि पचाममाची पूजा केल्याची समृद्धी लाभते अशी तिथल्या लोकांची श्रद्धा आहे. दरम्यान यावेळी लामा प्राण्याचा बळी देण्याची देखील परंपरा आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या आदल्या दिवशी हा विधी झाल्याने त्याला राजकीय महत्त्व देखील प्राप्त झाले. काही भाविकांनी भविष्य चांगलं जावं अशी देवाकडे प्रार्थनाही केली. बुडापेस्टमधील डॅन्यूब नदीवर तब्बल काही दशकांनंतर प्रथमच अधिकृत सार्वजनिक समुद्र किनारा खुला करण्यात आलाय. शहराच्या दक्षिण भागात एक नापीक जागा नागरी गट आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नाने रूपांतरित करण्यात आली आहे. पूर्वी नदीचं पाणी स्वच्छ नसल्याने पोहण्यावर बंदी होती, पण आता या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने हा प्रकल्प शक्य झालाय. सुमारे 15 मीटर लांब आणि 2 मीटर रुंद हा किनारा आहे. लाल पांढऱ्या तरंगणाऱ्या खुणांनी वेढलेला आहे. स्थानिकांनी या उपक्रमाचा आनंदाने स्वागत देखील केले. भविष्यात असेच समुद्र किनारे सुरू होण्याची आशा देखील व्यक्त केली आहे.